पंढरी शिजारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग पंढरपूरला जा असं तुकोबाराय सांगतात. एखादा म्हणेल महाराज हे काशीहून आलेत, हे केदारनाथाहून आलेत, हे रामेश्वराहून आलेत, आधी करून हे उज्जैनहून आलेत, अगोदर कुठल्या कुठल्या देवतेचे दर्शन घेऊन आलेत आणि तुम्ही तर पंढरपूरचं महत्व सांगता. तुकोबाराय असं म्हटले नाही काशीला जाऊ नका, असं म्हटले नाही रामेश्वरला जाऊ नका, पण या अष्टादश संतांचा भाव हा इतका गोड आहे आणि हा गोड भाव झेलण्यासाठी तितकं मनही गोड लागतंय, तितकं अंतकरणही गोड लागतंय. हा संतांचा गोड भाव मोजण्यासाठी सत्यलोकाचा मालक विधाता ब्रह्मदेवाकडे तराजू नव्हतं, इतका संतांचा गोड भाव आहे. काय उद्देश असेल तुकोबारायांचा की पंढरपूरला जाण्यासाठी का सांगतात? त्याचं कारण आहे, काशी सर्वांना शक्य नाही. आता काळ बरा आलाय, आता काळ बरा आहे, शक्यतो बऱ्यापैकी लोकांकडे पैसा आदला भरपूर आहे. पण 25-30 वर्षापूर्वी पंढरपूरला जाण्यासाठी 50 रुपये सापडत नव्हते, तर काशी शक्य करणं, शक्य चारधाम करणं. मग काही लोकांच्या अंतकरणात अशी ती शंकेची गाठ होती, माझे चारोधाम झाले नाही, माझे चारीधाम झाले नाही, माझे चारीधाम झाले नाही, मला माणसाचा जन्म देवानं दिलाय पण मी चारोधाम केलेच नाही. आणि तो जात 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 एके दिवशी त्याची आयुष्याची मर्यादा संपायची, त्याची ही लोकातली यात्रा संपायची. त्याच्या अंतकरणात ती गाठ, ते शंकेचं बिरडं तसंच राहायचं. आणि गाठी शक्यतो तशा नाही राहिल्या पाहिजे. एक तर डॉक्टरकडे जाऊन कापून घ्यायच्या, हो गाठी घातक असतात, नाही तर त्या तशात ठुल्यानं मग त्या दुसरं रूप दाखवत असतात. मग कोणत्याही गाठी, शंकेच्या गाठी असू, अंगावरल्या गाठी असू, कोणत्याही संकल्प विकल्पाच्या काय गाठी असतात त्या जागच्या जागेवर फुटल्या पाहिजे. आणि या अष्टादश संतांनी विचार केला, यांच्या अंतकरणामध्ये बाकीच्या तीर्थक्षेत्रावर जाण्याचा जो भाव आहे आणि तो घडत नाही, गरीब माणूस आहे, शक्य नाही. बरं ते काय असे महिन्यान 2 महिन्यात पायी गेल्यावर होत नाही, तर शक्य नाही ना ते. आता नर्मदा परिक्रमा करायची तर जोरात चालणाऱ्या माणसाला 90 दिवस लागतील, जरा स्पीडनं चालणाऱ्या. माझ्यासारख्याचं आता पोटाचं काशीफळ झालंय. आता मी गण वय कमी आहे पण मी चलन कसा इतका जास्त, मला बरोबर 4 महिने लागतील, 3 चोक 12 म्हणजे 120 दिवस लागतील. माझ्यापेक्षा देवी चालणाऱ्याला 6 महिनेच लागतील. हो, हे शक्य आहे का? आता कोणाची कांद्याची लावगडे, कशाची छाटणी, अंगूर द्राक्षाची छाटणी, पहिली छाटणी, दुसरी छाटणी, आमकं छाटणी, शक्य नाही ना हे जाणं. मग काहीकडे पैसे आहेत पण वेळ नाही, काहीकडे वेळ आहे पण पैसे नाहीत, काहीकडे दोन्ही आहे पण शरीर साथ देत नाही. पैसे येत, वेळही भरपूर आहे पण शरीर साथ देत नाही, काय करावं? मग अशा लोकांच्या अंतकरणात शंकेचं बिरडं होतं, शंकेची गाठ होती, शंकेचं गाठोडं होतं. विठाला विठाला विठाला. मग करावं काय? मग ह्या लोकांच्या मनात असा भाव असेल, आपण चारोधाम केले नाही, मग करायचं काय? तर तुकोबाराने सांगितलं, बाबा रे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही एकदा पंढरपूर केलं रे केलं की सगळे धामच झाले. 349 गंगा आहेत. पंढरीसी जाण एक वेळा, एक वेळा, पंढरीसी जाण एक वेळा, एक वेळा, पंढरीसी जाण एक वेळा, एक वेळा, पंढरीसी जाण एक वेळा. आकाशी यात्रा 5 द्वारकेच्या 3, काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3, काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3,
याला म्हणायचं कीर्तनातला डहाणे वाघ. किती 5 कुठल्या? काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3. 5 वेळेला काशीला जाणे, द्वारकेला 3 वेळेस जाणं, ते पंढरपूरला एकदाच. राग येऊ देऊ नका, मी थोडा स्पष्ट वक्ताय विठ्ठलांना. फार तुम्हाला राग आला तर दुसऱ्या बार बोलवायचं नाही, नाही बोललं तरी हरकत नाही. मालकानं पोटापुरतं दिले काय ताने, आणि तुम्ही दिलेलं जर नाही पचलं तर जळून जाईन. त्याच्यामुळं तुमच्या देण्याची अपेक्षा तरी काय करायची, पण खरं बोलायचं माणसाला. एकदा काशीला गेलेले म्हणले मी कपात चहा पित नाही. एकदाच गेला काशीला, एकदाच. बंद करा अण्णा जगताप काका, एकदाच गेला ते, एकदाच विठ्ठलांना, एकदाच. म्हणे मी कपात चहा पित नाही. काय होतं कपात चहा प्यायला होतो? घोरपडी सोडित नाहीस ना तू, नालाय का? तू काशीला गेला म्हणजे माळकरी थोडाच झालास. नाही म्हणे मी काशीला गेलो, लग्नातलं खात नाही. कशाचं खातो? मसनवाट्यात खातो का तू? काय नियम सांगतील, बापरे बापरे बापरे. कोण कोणाला नियम सांगायले? काल परवा इकडच्या तिकडच्या जडीबुट्या देणारा तो एमडीला शिकवायलाय. मी काशीला गेलो, मी कपात चहा पित नाही. नको पिऊ, तू बुटात पी. तू ज्याच्या संग काशीला गेलास त्याचे पैसे दिले नाहीस ना तू, त्याची आशी काशी केलीस, आणि तरी मग तुम्ही काशीला गेलो. राग येऊ देऊ नका 16 लोकांना, मी तुमच्या विरोधात बोलत नाही. तुम्ही जे बाकीचा बोजा डोक्यावर घेतलाय का, हे गठुडं बोकांडीवर घेतलंय ना, हे गठुडं बोकांड मोडीत असते. हे पहिलं उतरा, याच्याकरता सांगतोय तुम्हाला. तप करून तीर्थाटन वाढविला भीमान, वाढविला भीमान, वाढविला वाढविला अभिमान. अभिमान नाही तर काय, मी लग्नातलं खात नाही, होम झाल्यावर खात नाही पुन्हा. होमाच्या आधी खातो म्हणजे होम झाल्यावर स्वयंपाक गार होतोय ना, म्हणजे गरम गरमच सांगतो बोक्या. हो, मला वाटतं यायला सांगणार यायलाच रुमण्यानं हाणाव. यायचा दोष नाही, यायला हे सांगतोय कोण नालायक. माझी त्याची एकदा भेट हो, त्या हराम खोरायची सोयत पाहतो. विठाला तिथे गेल्याच्या नंतर तिथले नियम आहेत. जे जे काशील गेले त्यांना नियम माहित आहेत. गयवरचा नियम वेगळा आहे, काशीतला काही नियम वेगळा आहे, पशुपतीनाथाचा नियम वेगळा आहे, केदारनाथाचा नियम वेगळा आहे. एका ठिकाणी लोणी लावा लागते पाठीला. का तिथं नोली लावा लागते? द्वापार युगात अर्जुनानं त्याच ठिकाणी गदा मारली होती. ते रूप घेतलं होतं विश्वनाथाने वेगळं, त्या जाग्यावर गदा मारली म्हणून तिथं अर्ध शरीर पशुपतीनाथ म्हणून तिथं लोण्याचा लेप असतो. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. काशीत गेल्याच्या नंतर दोघं नवरा बायको जर गेले असतील, तुम्ही इथे केला न केला मला काही माहित नाही, मी पण पुराणानुसार सांगतो. बायकोला मांडीवर बसवावं लागतंय अन्न. हो ना जगताप काका, बसवावं लागतंय. ती वय किती आहे त्याचा विचार करायचा नाही. 1 मिनिटापुरतं का पण बशीनं. त्याच्यापेक्षा नवऱ्यापेक्षा बायको जड असली तरी हरकत नाही, पण बसवावं लागते. हो, मग वेणीदान करायचं. शास्त्र त्याच्या पाठी, मग पुराणे. शास्त्र म्हणण्यापेक्षा पुराणे, वेणीदान करावं लागते. हे सगळे नियम आहेत. मग हे सगळं केल्याच्या नंतर विश्वनाथाची आपल्यावर कृपा. वा, आलात तुम्ही, नियमात आहेत तुम्ही, आमच्याकडे आलात त्याबद्दल काही दुमत नाही. वा, धन्यवाद तुमचं. पण एक म्हणे का मी एवढ्या
काशीला गेलो, यात्रा 5दा केल्यावर सफलता झाली, पूर्णत्वाला नाही बरं. मग पूर्णत्व माणसाचं कुठं साधलंय? मला मोक्ष पाहिजे. तुम्ही 1000 वेळेस जरी काशी केली तर मोक्ष भेटू शकत नाही. काशीत मोक्ष मिळण्यासाठी मरावंच लागते. मोक्ष देवोनी उदार काशी होय कीर, वेचे लागे शरीर ते गावी. मरा वेचणं म्हणजे मरावं लागतंय, मेल्याशिवाय मोक्ष नाही. मग तुम्ही म्हणताल आम्ही काशीला गेलो ते निरर्थक नाही, फायदा आहे, पुण्य आहे. पुण्यावचन सकल स्थिताम तीर्थराजा भयो धर्मदंडेन तिकालायम पुनितो तीर्थराजायाम तीर्था प्रसन्नो भयो जयो प्रसन्नस्ता भयप्यापहा पुनितो सर्व शास्त्रानां तीर्थराजो दर्शयामी. त्या तीर्थाचं दर्शन घेतलं की तो पुण्यकाल तुम्हाला प्राप्त होतो, त्याबद्दल दुमत नाही. पण काही गोष्टी काही ठिकाणी मागायच्याच नाही. संन्यासाच्या आश्रमावर लुगडं कसं काय मागायले? त्यालाच बायको नाही ना. संन्यासाला तुम्ही लुगडं कसं काय मागता? एखाद्या वेळेस जेवायला मागा, ते एखाद्या भक्ताला सांगून तुम्हाला जेवायला देतील, लुगडं कसं देतील ते? मग काही तीर्थाच्या ठिकाणी काहीच गोष्टी मापात आहेत, ते तितकंच मागायचं. मोक्ष काशीत मागायचं नाही. हो, सांगताय कोण माहितीये का? हे दोन्ही देव वेगळे नाहीत बरं का. भगवान शिवशंकर आणि विष्णू परमात्मा, हरिहरा भेद नाही नका करू. आणि ज्ञानोबा आहे विष्णूचा अवतार आहेत, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आणि ते ज्ञानोबा आहे सांगतात. तिथं मेल्यावर मोक्ष आहे, तिथं दुसरं काही मागा पण मोक्ष मागू नका काशी. हो, बर कोण ज्ञानोबा आहे? या ज्ञानोबा रायाचे बंधू होऊन जन्माला आले शंकर, सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार 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 स्वामी निवृत्ती प्रत्यक्ष भगवान शिवशंकर म्हणजे निवृत्ती दादा होते. हो, महाराज काशी घडली नाही, तुकोबराय म्हणले नाही घडू द्या. जगन्नाथपुरी नाही घडली, नका घडू द्या. रामेश्वर नाही घडलं, नका घडू द्या. द्वारका नाही घडली, नका घडू द्या. केदारनाथ नाही घडले, नका घडू द्या. काळजी करू नका, फक्त तुमच्या अंतःकरणातलं शंकेचं गठुडं फोडून टाका. म्हणले महाराज कसं फुटन हो? सप्तपुऱ्या, चारधाम, मोक्ष हे सगळं सांगितलंय नाही. मोक्षपुऱ्या 350 गंगा सांगितल्यात आणि तुम्ही म्हणता शंकेचं गाठोडं फोडून टाका. महाराज म्हणतात मी सांगतो तुम्हाला फोडून टाका. हे 349 तीर्थ ही पंढरपुरातली चंद्रभागा पाहिली कीच घडते. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिया, चंद्रभागा डोळा देखिया.
तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. हे बाळू सांगायला का गिरगावचा? शंकर सांगे ऋषी जवळी शंकर सांगे ऋषी शंकर सांगे ऋषी जवळी शंकर सांगे ऋषी आज सकळ तीर्थ ध्यान काळी सकळ तीर्थे ध्यान सकळ तीर्थे सकळ तीर्थे येती पुंडलिका जवळी येती पुंडलिका जवळी पुंडलिका पुंडलिका करीती अंकुळी वंदिती चरण करीती अंकुळी वंदिती चरण दर्शन झाल्यावर सगळे तीर्थ एकाच वेळेला घडतात असा बाळू सांगत नाही गिरगावचा. आणि मी सांगितलेलं पप्याची माय ऐकायची नाही. तुम्ही कसं ऐकता? कसं ऐकता तुम्ही? काय येडे माणसं आहेत का कोणाचं ऐकायला? शंकर सांगे ऋषी जवळी सकल तीर्थे माध्यान काळी. दुपारच्या वेळेला हे सगळे तीर्थ माध्यानाच्या वेळेला पंढरपूरला येतात. करीती आंघोळी वंदिती चरण. पुंडलिकरायाच्या बाजूला स्नान करतात, तिथं नमस्कार करतात. कोण? 349 गंगा. हो 349 भारतात आणि एकच नेपाळ नावाच्या देशात. ती गंडकी सुद्धा दुपारी रोज पंढरपूरला येते तितक्या वेळापुरतं. म्हणून गंगेवर स्नान करत असताना पर्वणी पाहत असते. पर्वणी आपण काय माशेन मगरन खेकडेन झिंगेन बोंबील नाहीत. कव्हा झाला डुबायला तीर्थे काळे देती दान. हो म्हणून पर्वणी सांगत असते. तेव्हा काही इतके येडपट आहेत माई लायकी नाही त्यांना म्हणायची. पण मला बशील तुम्ही इथं मग 2 घंटे बोलणार ना मी विठ्ठलांना बोलणार मी. इतके येडपट एकादशीच्या दिवशी संध्याकाळी 2 वाजताच आंघोळ करायची. आंघोळ करून आली की लगेच पप्याची माय चपात्या टाकी ती 9-10 रातच्या 3ला आणि 3:30ला गाडीत बसतेत आणि 12शीच्या पुढे द्वादश सोडितेत. नालाय का तुझ्या बापाची जहागिरी का ती? पर्वकाळ द्वादशीचा पहाटा असतोय. आपल्याला इतकी गडबड आहे ना, इतकी आपली पप्याची माय दाड आहे ना, त्या साली जाऊच नको तू सुंबळ्या पंढरपूरला. हो नाही तर ज्या वर्षी गेला त्या वर्षी पप्याच्या माईला म्हण मला लय ताण देऊ नको, मी द्वादशीचं ब्राह्मी मुहूर्तावर स्नान करून द्वादश पंढरपुरात सोडून येतो. असा बारशीत आणि येरमळ्यात कुठं द्वादशी सोडू नको कोंबड्याने दाणे खाल्ल्यावानी. नालायकपणा आहे ना. शास्त्र आहे त्याच्यासाठी. अहो एका साधूनी अपरात्री गंगेला बाटवलं. एका साधूनी अपरात्री गंगे स्नान केलं तर गंगेनं शाप दिला तुझी पत्नी बाटल. आणि खरंच त्या साधूची पत्नी बाटली. जगात 1 नंबरची सुंदर होती अहिल्या. वरच्या राजानं नालायकपणा केला आणि तिचं शरीर बाटिलं. म्हणून काही शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. मतितो पुराणो भयो व्याप्ती शास्त्रो उचितो बयाम वेदा मंडितो सकलो ऋषियाम गणो पुनिता नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान दिले का? काही आपलं सकुबाईन केलं की द्वारकाबाईन केलं, सकारामजीन केलं की तुकारामजीन केलं. आपली जागिरी का काही बी करायला आहे? अद्याप नाही. शास्त्र आहे त्याच्यासाठी. या सर्व गंगा माध्यान काळाला दुपारच्या वेळेला पंढरपूरला येतात. मग तुम्ही आम्ही सगळे जातो. मी रामेश्वर 9 वेळेत झालं माझं रामेश्वर. हो मी 9 वेळेस स्नान केलं. मी पवित्र आहे का? मी काही ना काही चुका करतो का नाही? मी संसारातला दास आहे. त्या अर्थी संसारात काही ना काही चुका होत असतात आणि चुका झालेला माणूस हा माळका असतो. मग मी रामेश्वरात स्नान केलं, 21 कुंडाचं स्नान केलं.
आता त्या तीर्थानं मला पुनीत केलं असेल, पण मग पाप त्या तीर्थावर पडलं. मी द्वारकेला गेलो, तिथेही समुद्राच्या 3 स्नान केले. मी गेलो एकदाच, पण आंघोळी 3 केल्या. मुद्दाम थांबलो. हो, तुम्ही सांगितल्यानुसार 3 भोवतालून फिरून याचं, मुक्कामाला तिथंच शिव सोडायची पुन्हा याचं, म्हणजे असं आपलं अभंगासारखं वागायचं. 3 स्नान केले. माझं पाप पडलं का नाही? मी पुण्यवान आहे का? काही ना काही घडतंय ना पाप. प्रभू जरी झाला संसाराचा दास, अहो देव संसारात पडल्यावर त्याच्या, अहो संन्यासी केल्यावर बी पाप झालं. हो, भगवान वामनाच्या रूपात बटू होते ना, तिथेही पाप केलं देवानं, पण भक्तासाठी केलं. त्याला खुजटपण आलं ना, बुट्टा झाला ना देव, त्याची उंची लई थोडी झाली ना. आणि तितकं नाही, तितक्या पापामुळं 5000 वर्ष दरुजा सांभाळावा लागलाय. मग देवाची कथा तर बाळ्या कोण्या झाडाचं पान आहे. मी पण काही पाप केलं का नाही? मग तिथं मी पाप केलं, ती माझंही पाप त्या तीर्थानं मला पुण्य दिलं असेल. माझं पाप शालन पापक शालन हितार्थाय तीर्थराजोत्त तेवचे, माझं पाप संपलं असेल काही वेळापुरतं, पण माझं पाप तिथं पडलं ना. मग आता हे तुम्ही आम्ही आंघोळ केल्याचं जे पाप आहे हे त्या तीर्थावर पडत असते. आणि त्या तीर्थानं काही केल्यानं ते पाप धुतल्याच जात नाही. त्या तीर्थाला एकमेव डॉक्टर आहे, ती चंद्रभागा. हो, हे 349 जे पवित्र तीर्थ आहेत का, 349, हो 350 पैकी गंगा येते, चंद्रभागा येते. हे 349 तीर्थ मळालेले शुद्ध होण्यासाठी फक्त पंढरपूरच कारणीभूत आहे. म्हणून हे सर्व तीर्थ पंढरपूरला जातात. चला दुसरा मुद्दा ऐका. असं एक यूट्यूबवर कीर्तन असेल, ते फार दिवसापूर्वी मी केलेलं, पण ऐका ना पुन्हा. काय तीर्थाचं ऐकलं काय वाईट होत असतं का? चांगलं ऐकायचं. बाकीच्या तीर्थावर जाण्यासाठी नियम आहेत, मर्यादा आहेत, पर्वकाळ आहे, कालाचा भेद आहे, विधिनिषेधाची नियमाची प्रणाली आहे. पण पंढरपूरला हे काहीच बाधक नाही. वयाचा संबंध नाही, आश्रमाचा संबंध नाही, जातीचा संबंध नाही, काय कर्म करता याचा संबंध नाही. पंढरपूरला खाटीक गेल्यावर पण पवित्र झाला. गाई कापणारा गेला पंढरपूरला, गाई कापणारा तो सुद्धा पवित्र झाला. हो, काय ताकद आहे महाराज. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला? माणसं काही लोकांना उगच नाव ठेवत असते. बापाची जहागिरी नाही आपली कोणाला नाव ठेवायची. एखाद्या माणसाचा जर पाय व्यंग असेल, दिव्यांग असेल, तो लंगडा असेल बिचारा, शास्त्राने दिव्यांग शब्द वापरलाय. एखाद्या अपंग माणसाला हसण्याची लायकी आपली नाही. कारण आपण का हसायचं नाही? कारण आपण त्याचा पाय नीट करू शकत नाहीत, याच्याकरता आपल्याला हसायची ताकद नाही त्याच्याकडे. एखाद्या अंध व्यक्तीला आपण हसायचं नाही का? कारण आपण त्याला डोळे देऊ शकत नाही, त्याच्याकरता आपल्याला त्याची चेष्टा करायची आपली लायकी नाही. पण माणसं हसत राहते. एक किलिंबे होता, किलिंबे म्हणजे नपुसक. नपुसक, किती पंढरपूरची ताकद मोठी, नपुसक होता तो. आता त्या व्यक्तीला त्याचे आई वडील सुद्धा हसत होते. पुरुषार्थहीन बालका कोण माने तयाची माता, पिता ते श्रुतार्था त्यागी त्याशी. ज्याला पुरुषार्थ नाही त्याची आई त्याला कशी मानिल अण्णा? नाही मानित. बाप सुद्धा मानित नाही, नाही मानित. तर तुम्ही आम्ही मानताय कशाहून? हे मूर्खपणा आहे बरं का. महाराज लोक असं वागतेत त्याचं वर्णन केलंय. महाराज म्हणत नाहीत त्याला मानू नका. त्याला देवानं जन्म दिलाय ना, त्याला देवानं जन्म दिलाय, देवानं. एक भागवतात एक प्रसंग आला बघा. मला भागवत नाही सांगायचं, पुरावा द्यायचा आहे. भागवत सांगितलं ना त्या दिवशी काकांकडे, पुन्हा ना मनमाडला सांगायचं. आता श्रावण महिन्यात आता मनमाडला पुन्हा सांगायचं. हो, तर कालिया नावाच्या सर्पाला पंढरपुरातल्या मालकानं दटिलं. मला एक सांगायचं की आपल्याला कोणाची निंदा करायचा अधिकार नाही. कालिया नावाच्या सर्पाला आबा पंढरपुरातल्या मालकानं सूर्यवंशी दटिलं. काय रे म्हणे मूर्खा, तुझ्या दातात विष आहे, कोणाला चावतो, पाण्यात गरळ टाकतो, मूर्खा, विषारी करतो पाणी. ते कालिया कालिया होता. काही काही माणसं रुगीला असतात, नालायक असतात, पण बोलायला हुशार असतात. आणि जे बोलण्यात हुशार आहेत का त्याच्या कडी इकत आहेत बघा. वाणीनं गोड असतात काही काही माणसं. काही वागायला चांगले पण थुत्र खराब. हो, गावरान तूप खाऊ घातलं पुन्हा विचारलं तुमच्या बाप जन्मी भेटतोय का? हे रे अरे, उलटायची वेळ आली ना. हो, आणि काही माणसं काहीच करणार नाहीत.
वा 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 काय महाराज वा 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 बर 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 कधी निघले होते हो 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 जेवण बर 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 बापा उपाशी राहायची कॅपॅसिटी तुमची पण काय म्हणीच न पण भाषा लय गोड हो कमाले हो महाराज तुमची राम 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 बापा कुठं होतं ते पुरंदर तालुकान काय बापा काय कसं पण बोलण्यात लय हुशार काय बोलाची चकडी बोलाची भात जेवणिया कोण तुझा कोण जा बोलाची चकडी बोलण्यात काही काही माणसं हुशार भीम हे महाभारतात वागायला गोड पण बोलायला कडक वागायला गोड भीम बोलायला कडक म्हणे सगळी नावं ठेवू लागली सगळी जण नावं ठेवू लागली काय ताकद आहे पंढरपुराच्या मालकाची तो किलिंबे नावाचा व्यक्ती एका वारकऱ्यासोबत पंढरपूरला आला सगळ्या वाटानं नाराज होता संगचा काही जास्त बोलत नव्हता पंढरपूरला आल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान आटपलं आणि स्नान आटपल्याच्या नंतर समोरच्या व्यक्तीनं पाठीवर थाप टाकली तो कामच झालं म्हणले काय काम झालं म्हणले आता इथं आंघोळ केल्यावर मला कोणी पोरगी देणार आहे का अरे पोरगी नाही देऊ दे पण इथून पुढं तुझी कायमची निंदा संपणार कसं शक्य हो म्हणले बाबा अहो दादा ज्या आईला कळाल्यावर त्या आईनं माई चेष्टा केली बापानं सांगितलं आमच्या कुळात तू पापी जन्माला आलास आमचं नाव घालायला जन्माला आलास तर लोक मला चांगलं म्हणतील कसं तू काळजी करू नको इथून पुढं वारकरी संप्रदायातले सगळी लोक सकाळच्या काकड्यात तो नाव घेतील कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनिया भेदू हरीचे पाये हा सर्व वारकरी संप्रदाय सकाळच्या काकड्यामध्ये घोर तुझ्या नामाचा जयघोष करील मला सांगा या संप्रदायातल्या मातब्बर विद्वान लोकांनी सकाळच्या काकड्यात आनंदाने वाक्पुष्प मुखारविंदातून त्या व्यक्तीच्या नावानं अवदान सकाळच्या ब्राह्मी मुहूर्तावर टाकलं एवढा मोठा त्या खोदू पिंजऱ्याचा अधिकार वाढला आबा ताकद कशाची आहे फक्त पंढरपुरातली फक्त पंढरपुरातली काहीच केलं नाही त्यानं नुसती पंढरपुरातली ताकद आहे मग त्या समाजानं वाळीत टाकलेला मायबापानं चष्टेनं बरबडून टाकलेला व्यक्ती जर पंढरपुरातली गंगा पंढरपुरातला मालक त्या व्यक्तीला इतका उंच नेऊ शकतो ही पंढरपुरातली ताकद आहे खट नट यावे शुद्ध होऊन जावे खट या नट या कोणी या शुद्ध होऊन जा महाराज हे वाक्य दुसरीकडे लावतात माणसं आपण कळत न कळत केलेली खटनट व्याधीतली जी पाप आहेत ती पंढरपुरात प्रांजळपणानं दुरुस्त होतात पण आजही सोहळ्यात जाणारी माणसं संघ 52 अध्यायाचा ग्रंथ नेतात हे दिंडीत चलत नाही स्वतंत्र पिकअप असतं त्याच्यात गाद्या असतात स्वयंपाकाला कोणीतरी विशिष्ट प्रकारचा माणूस असतो यादी असती आज दुपारी मेनू काय होणार संध्याकाळी काय होणार सकाळी नाश्त्याला काय असणार मस्त टेम्पूत बसणार आणि पत्ते पिचणार यायच्या टेम्पू सगळं चंद्रभागेत टाकलं आणि वरून पॉकल्यान घातलं तरी ह्या आराम करायला मोक्ष नाही आहा मोक्ष नाही कळत न कळत झालेली खटनट पाप तिथं दुरुस्त होत असतात आणि तिथं जाऊन पाप करता किती नालायकपणाचं टोक आहे अहो हा ते सापाचं सांगत राहिलो ना ते सापाचं ते हुशार होतं बोलण्यामध्ये बोलायला काही काही माणसं लय हुशार होते ते नक्र नावाचा युक्ती पण बोलायला हुशार होता त्या गजेंद्राचं रक्त पिलं आणि देवाला बोलायला हुशारीने बोललो हा त्यानं भजन केलं त्याला मोक्षाला आले म्हणले म्या काय तुमचं वाईट केलं अरे तो हत्तीचं रक्त पिलं म्हणला तोंडानं पिलं काना रिकामेच होते त्यानं तोंडानं भजन केलं मी दोन्ही कानानं ऐकलं श्रवण भक्ती तर श्रेष्ठ आहे जगाच्या मालकानं त्यालाही मनात नेलो काय बोलण्यातले माणसं हुशार हो जे बोलण्यात हुशार आहेत का ते पुढं जातातच हुशार असलं पाहिजे बोलण्यात खरंच माणसानं साचानी मवाळ हो पण ते काही काही मर्यादित बोललं पाहिजे असं गोड बोललं पाहिजे मर्यादित म्हणे आता
तो तसा की लिंबे जन्माला आला, त्याचा काय दोष आहे? देवाने विचारलं, काय रे मूर्खा, विष टाकतो तू पाण्यामध्ये? तो कालिया सर्प म्हणला, देवा मला सर्पाच्या योनीत कोणी जन्माला घातलं? पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, मी. मला दात कोण दिले? म्हणले मी. दातात विष कोणी दिलं? मी. मग मला सर्पाच्या योनीत तूच जन्माला घातलं, दात मला तूच दिले, विषाची पेटी तूच दिली, मग तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. तन मन धन सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. ओम जय जगदीश हरे. श्रीमद भागवताची एक त्रोटक आरती, ओरिजिनल आरती वेगळी बरं, मी त्या दिवशी सांगितली होती ओरिजिनल आरती. आता पण ही वाईट आहे असं नाही, हे सुद्धा पोषक आहे. तसं त्या व्यक्तीला जन्म जगाच्या मालकानं घातला, तुम्हा आम्हाला हसायचा काय अधिकारी? पण पंढरपुरातल्या मालकाने शुद्ध केलं, एवढी मोठी ताकद आहे त्या पंढरपुरात. हा चला, काशीमध्ये गेल्याच्या नंतर पापाचा क्षय होतो, पाप संपत आहे. पण मोक्ष मिळेल इतकं पाप संपत नाही, हे मुद्दा लक्षात ठेवा. काशीमध्ये गेल्यावर पाप संपत आहे, पण मोक्ष मिळेल इतकं पाप संपत नाही, याचा मुद्दा लक्षात ठेवा. चला, हिमालयावर गेल्यावर दोष जातोय. हो, हिमवंतू दोष खाय, हिमालय दोष खातो, पण मरावं लागतं ना तिथे, मरावं लागतं. काशी मोक्ष मिळणारा जो अडथळा आहे, मोक्ष मिळत असताना जो अडथळा यायला का, हे अडथळा नावाचा हा दोष आहे. हा दोष काशी खाती, पण मरावं लागतंय. बाकीच्या गंगेत पाप जातंय, पण बुडावं लागतंय. शास्त्रे एकम पदा गंगोदका नाम सव्यानाम नाभायम. नाभ म्हणजे बिंबी, बिंबीपर्यंत पाण्यात उभं राहायचं. जन्नोजंगा भयस्थितो, मांडीपर्यंत उभं राहायचंय. पदा तलाग्र जायते एकाग्रम पदो भयो नासाग्रो भयस्थिती. तोंड पाण्यात बुडालं, नाक पुड्या उघड्या, इतक्या पाण्यात उभं राहून तपश्चर्या. हिवाळ्यात पाण्यात उभं राहायचं, काय नाना प्रकारच्या, एका पायावर उभं राहायचं, तळे भिजतील असं उभं राहायचं, गुडघे भिजतील असं उभं राहायचं, मांडी बुडेला असं उभं राहायचं. नाभी कमला अस्तितो कटिसूत्रा भयव्याप्ती, बिंबी इतक्या पाण्यात उभं राहायचं. अशा नाना प्रकारचे पापक्षालनाचे कर्म आहेत, कर्म आहेत. त्यावेळेला त्या गंगा हे पाप संपत असतात. इथं चंद्रभागा डोळा देखलिया, या सर्व तीर्थाचं पुण्य ते बघितल्याच्या नंतर बघा. आणि बाकीच्या तीर्थावर काही काही गोष्टी केल्याच्या नंतर मोक्ष प्रदान होत असतो. काशीमध्ये गौदानम सकल स्थितायाम पितरो तृप्तायाम नारायणो पिंडवलः यत सर्वाय काल सर्पोर शांतिर्भयो मुच्छतेर मुच्छतेनाः यत शांतिरोस्ततेवचा. ह्या नाना प्रकारची विधी सांगली. काल सर्प शांती सांगितली, आपतिष्टी नावाचा विधी सांगितला, त्रिपिंडी नावाचा विधी सांगितला, नारायण नागबळी नावाचा विधी सांगितला. हे सगळे पितृदोषाचा, नारायण पिंड समर्पित करायचा, व्यातिपिंड समर्पित करायचा, भयपिंड समर्पित करायचा, मुच्छतपिंड समर्पित करायचा, असे 137 पिंड सांगितले. इतके मला पाठ असतील, होतील, मागं पुढं सांगाल तुम्हाला, पण तुमच्या तरी कुठं ध्यानात राहतील. त्याच्यापेक्षा तुम्ही वाचात ना. आणि इतका उकांडा इचकायचं काम बी नाही आपल्याला. विठाला विठाला हे सर्व विधी मुच्छत जर केले तर बाकीचे तीर्थ पावतात. या बा नुसती पप्याची माय घेतली आणि दोघं गेले तीर्थावर. निघताना म्हातारा म्हातारीचं दर्शन पण घेतलं नाही पप्यानं पप्याच माईनं, तसेच गेले. काय काशी पावत नाही, काय रामेश्वर पावत नाही, काय तीर्थ पावत नाहीत, कुठलं तीर्थ पावणार नाही. पण तुम्ही पंढरपूरला कोण्या बी अवस्थेत गेले, तिथं पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, देवा लय चुकलो बरं का, लय चुकलो, आता इथून पुढं चुका होऊ देऊ नको. सगळं पाप धुवाची ताकद त्या चंद्रभागेत आहे. सगळं पाप, सगळं. बाकीचे तीर्थ ऐकत नाही. कारण बाकीचे तीर्थ कसे आहेत सांगतो तुम्हाला. नॅशनल बँकेचा मॅनेजर, नॅशनल बँकेचा मॅनेजर, आणि त्या बँकेत पैसे काढायला त्याच्या सख्या बायकोचा भाऊ आला.
जरा शब्द कठीण वाटला का तुम्हाला? वापस घेऊ आपला, काय हरकत आहे त्याच्यात. होय संतोष भाऊ. बायकोचा भाऊ आला, विड्रॉल लिहिली. मला वाटतं पैसे काढतात त्याला विड्रॉल म्हणतात ना, बंद करा. पैसे काढायची स्लिप ती हो लिहिली, त्याच्यावर लिहिली 49,000 आणि खातं पॅनल्टी लागून 0 झालं. 0 झालं खातं, विठ्ठलांना 0 झालं. कॅशियरनं ती विड्रॉल वापस केली. म्हणले ते कॅशियरला म्हणला तुला माहिती आहे कोण? अरे तुरंत बोललो मॅनेजर साहेब माय सख्खे मिळून येत, माई बहीण त्यांची बायको. मग ते म्हणले त्याच्याकडेच जाय ना. त्याने सांगितलं मी 49 काय 1 कोटी देतो, त्याची सही आण. तिकडे गेल्यावर म्हणले काय? म्हणले हे वापस केलं. अरे मला वाटलं 1-1.5 लाख तुझ्या खात्यावर असतील. मेवण्याला म्हणला मॅनेजर, म्हणून मी सही केली आणि तो खातं 0 झालं ना. मग काय आता काय? फाडून टाकलं त्यानं. सख्या बहिणीचा नवरा आहे, वाक्य कळालं का? सख्या बहिणीचा नवरा आहे, पण खात्यावर पैसे असल्याशिवाय देत नाही. तसे सगळे तीर्थ पाप संपित आहेत, पण त्याच्या नियमात बसलं तर संपत आहेत. पंढरपूर मात्र बाकीचं काहीच विचार करीत नाही. तुका म्हणे मोक्ष देखील मोक्ष देखील तेथील तृणानी पाषाण तेही देव जाणावे. तिथले खडे असतील, पाषाण असतील, गवताच्या काड्या असतील, त्या सुद्धा देव आहेत. एक दुसरा मुद्दा सांगू का तुम्हाला? उत्तरेश्वर बुवान मगाशी एक प्रमाण दिलं, बाकीचे तीर्थ अभिमान वाढीते आणि अभिमान घालायची ताकद फक्त पंढरपूर. उठा उठी अभिमान जायायचे स्थळ कोण, या पंढरीचा घाले हो पाधर रोकडे. उठा उठी अभिमान या पंढरीचा घाले. जायायसे तीर्थ कोण. ताकद आहे दुसऱ्या तीर्थाची, अद्याप नाही जाऊ शकत नाही. सातव्या अवतारातला जगाचा मालक, या जगाच्या मालकाचे वडील वारले. जगाचा मालक म्हणजे पंढरपुरातला. या मालकाचे 7व्या अवतारात वडील वारले, राजा दशरथ राजा वारले. श्राद्ध करायचं ठरलं, गयेला श्राद्ध करायचं ठरलं. काय करावं? भगवान प्रभू रामचंद्र म्हणजे प्रत्यक्ष विटेवरचा मालक. सीताई साहेब म्हणजे प्रत्यक्ष विटेवरची मालकीन. सामुग्री जमा करण्यासाठी 9 दिवस लागले. सामुग्री जमा झाल्याच्या नंतर विजदी निषेधाचा काळ छेदला. 1.5 दिवस गेला. पुराण पहा, लक्षात येईल. पुराण बघा, पुराण. रामायण पाहूच नका, दुसरीकडे बघा, दुसरीकडे. पुन्हा तुम्ही रामायण पाहून म्हणताल बाळ्या खोटं बोलतो, असं नका हिचकी जाऊ. दुसऱ्याच्या अंगावर दगड टाकी जाऊ नका. आणि काय होतं माहिती आहे का, एखादा व्यक्ती जरा असा चमकला की लोक त्याच्यावर दगड टाकतातच. लाईट कोणतेच बटन दाबल्यावर जर इजत नसेल तर लोक त्याला दगड हाणून बिजितात, फोडूनच टाकतात, लाईट फोडूनच टाकतात. पण असं मी सांगतोय म्हणजे काय, तुमचा काय माझा विरोध नाही, काय नाही, एखाद्या तीर्थाचा माझा विरोध नाही, काय नाही, मी वाचून सांगतोय.
हे सगळं जमा केल्याच्या नंतर सुद्धा निषेध. मला सांगा, सर्व सामुग्री जमा झाली, कालभेदाची पर्वणी आली, आणि ही पर्वणी आल्याच्या नंतर पूजा सांगणारी जी आमची लोक होती ना, मंत्रोच्चार करणारी, ह्या मंत्रोच्चार करणाऱ्या लोकांनी सांगितलं, आता याला लाल रंगाची फुलं लागतात. कारण पिंडाला फुलं पांढऱ्या रंगाची नसतात, लाल रंगाची असतात. लाल रंगाची. आरक्तम पुष्पम समर्पयामी रक्तम चंदन समर्पयामी, एरवीच्या याच्यात म्हणत असतो. आज काही मला सुक्त म्हणायचं नाही ते, पण मी पुरावा द्यायला लागलो. मग लाल फुलं नाहीत ना, काटेरी वनस्पती होती. त्या काटेरी वनस्पतीला, विशिष्ट प्रकारची वनस्पती, त्याला केतकी नावाचं झाड म्हणतात. आणि ह्या केतकीला लालसर रंगाची फुलं येत असतात. आईसाहेबांनी ते फुल समर्पित केलं. सुनेला आपल्या उभयत कुळाचे पिंडदान करण्याचा अधिकार असतो. सुनेला हो. लेकीला मात्र बापाकडचं श्राद्ध करण्याचा अधिकार नसतो. हो, नाही, सुनेला असतो पुरेपूर अधिकार. या या भाऊ या. लाल रंगाचं फुल समर्पित केलं. पिंड झाली, आटपली पिंड, दिला पिंड. या पुढे या. पिंडही दिला. आणि मग प्रभू रामचंद्राने, या पुढे बस. बर. प्रभू रामचंद्राने विचारलं, सीते एवढा वेळ? पिंड तर्पण केलंय. तर जगाच्या मालकाने आबा आपल्या पत्नीला विचारलं, तू माझ्या बाबांचं पिंड सासऱ्याचं समर्पित केलं, साक्षीला कोण आहे? पुष्पानाम केतकियो माल्याधिनी भयो साक्ष गोधनम सकल स्थितायाम. गाय साक्षीला आहे. काय पितराचा वर्ण दोष झाला असेल मला काही माहीत नाही, किंवा काय 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 दोष पडला असेल. वर्ण शब्द चुकीचा आहे. काय दोष पडला असेल. गायीनं सुद्धा होकार द्यायच्या ऐवजी नकार दिला. पुष्पास व्याघ्र भागा स्थितो माल्यादिन सवे छेदहा ततो पिंडो पुनितो भया जायते रुष्णिरो. गायीनं का नकार दिलाय? म्हणून आज आपल्या संस्कृतीत गाय तोंडाऐवजी पाठीमागून पवित्र आहे. सीताई साहेबांचा भेद पडला पाठीमागून, आणि गाय खरंच मागून चांगली आहे. विज्ञानाच्या दृष्टीनं सुद्धा गोमूत्र तिचं पाठीमागूनच पोषक आहे, शेण तिचं पाठीमागूनच पोषक आहे, दूधही तिचं पाठीमागच्याच पायात असतं ना, पुढच्या पायात थोडीच कास असते. सगळा ओरिजिनल गाभा पाठीमागच आहे ना. एकूण विज्ञानाच्या दृष्टीनेही गाय पाठीमागून पवित्र, आणि पुराणाच्या दृष्टीनेही पाठीमागून पवित्र. समोरून अपवित्र सांगितलं. गायत्री स्वमुखे भक्षित से मळ, गायत्री स्वमुखे भक्षित से मळ, मिळाल्या ओहळा गंगा ओघ, गंगा ओघ मिळाल्या ओहळा गंगा ओघ. गायत्री स्वमुखे भक्षित से मळ, गायत्री स्वमुखे भक्षित से मळ, मिळाल्या ओहळा गंगा काय भक्षित असेल पुढे पुरावा ऐकला तुम्ही. बघा किती मोठी ताकद आहे. हो, पाठीमागनं गाय पवित्र. केतकीचं फूल क्रतात्रेता युगापासून अपवित्र सांगितलं. कुठल्याच देवाला पवित्र नाही केतकीचं फूल, अपवित्र सांगितलं. धोत्र्याचं फूल पवित्र सांगितलं. ते धोत्र्याचं फुलं असे चुरगाळले, तोंडावून हात फिरला ना तर ते तोंड सुजत आहे, इतकं विषारी फुल. पण ते भगवान शिवशंकराला पवित्र सांगितलं. ते हरितालिकेच्या दिवशी पवित्र सांगितलं. हो, पण केतकीचं फुलं अपवित्र सांगितलं. आणि मग प्रभू रामचंद्रानं पुन्हा शरयूच्या तीरावर पिंडदान केलं. केलं नव्हते का पिंड सीतेनं? मला सांगा, तीर्थराजानं उभं राहून सांगायला पाहिजे होतं, राजाधिराज रामचंद्राय येत रघुवंशास्नुषायाम सीता भयो जनकनंदिनी सकलाम पिंड तर्पणोस्ततेवचा अभत्वम मुकाम वाणी. तीर्थमुखे झाले, मुके झाले तीर्थ.
म्हणजे त्या तीर्थाला कोणाचं तरी वजन आलं, तडपण आलं, ते बोलले नाही तीर्थ. चला या पंढरपूरकडे आता. देवीचा उपासक एक राजा, जगदंबेचा भक्त होता तो. हो, माझे 2-3 मित्र जगदंबेचे, ते काही खातील, काही खातील. हो, ते तर म्हणलं आमच्या इथं दसऱ्याच्या दिवशी मानाचाच बोकड्या कापावा लागतो. मी म्हणलं तुला जर कापलं तर नाही जमायचं का? तुझी लेकरं तरी सुखी होते, तुला कापलं तर कशाला शेळीच्या पोराचा जीव घ्यायला घेणं देणं. किती 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 ते देवीची भक्त आहेत, माई असे जवळचे नातेवाईक आहेत ते. आता करू काय, आधी त्याला पोरी दिले ना आमच्या घरातल्या लोकांनी, आता मी बंद केलं त्याला देणं. हे पाहुण्या रावण्याला सांगत असतो यायला देऊ नका, येडे येतं म्हणून. 2-3च आहेत आमचे पाहुणे तसे देवीचे उपासक. त्याच्यातला आमचा एक पाहुणा कोण्याच देवाला मानित नव्हता, फक्त देवीलाच. आणि तो पाहुणा पंढरपूरला गेला. पंढरपूरला गेल्याच्या नंतर वारकरी भेटले. वारकऱ्याचा चालू होता हरिपाठ, काकडा, सकाळचा काकडा चालू होता चंद्रभागेच्या वाळवंटात. स्नानगीन झालेलं, गंध लावलेला, मुद्रिका लावलेल्या, गळ्यात तुळशीची माळ, हातात चिपळी, आणि काकडा चालू होता. माणसं आहेत म्हणले, हो धोतर गुडघ्यावर फाटलेलं. हो, बनेली 2 भाकरी बांधता येणार नाहीत इतकी भोकाड बनेलीला पडलेली, अशी फाटकी परिस्थिती नाजूक होती त्या काळात. आता काळ वारकऱ्यांसाठी चांगला आलाय, फक्त वारकऱ्यांनी चांगलं राहावा. हो ना बनकर साहेब, वारकऱ्यांनी चांगलं राहावं. माझं मत आहे, एखाद्यानं जर आपल्याला गावरान तूप दिलं असं ना विठ्ठलांना, तर ते वरणाव खावा, भाताव खावा, बैंगणाव नाही खावा. होय काका, बैंगणाव खात असते त्यांना नाही, वरणाव खायचं, भाताव खायचं, पोळीला लावून खायचं, भाकरी लावून खायचं. भरतावच घेतलं बैंगण्यानं, हो वांग्याच्या भरताव तूप खाला. अरे असं करू नये, काळ गोड आलाय, खरंच चांगलं वागायचं काळ आहे. आबा आपल्या जन्माच्या अगोदर किंवा आपला जन्म झाल्यावर वारकरी संप्रदायात काम करणाऱ्या महाराज लोकांची परिस्थिती फार नाजूक होती. सायकल नव्हती भेटत, सप्ताहात व्यवस्थित पंक्तीला जेवायला पण नव्हतं. तरी पण त्या लोकांनी ज्ञानोबराय तुकोबरायच्या परंपरेला गालबोट लागू दिलं नाही, नाही लागू दिलं त्या लोकांनी गालबोट. हो, आता या 10-10, 20-20, 25-25 लाखाच्या गाडीत, 50-50 लाखाच्या गाडीत बसणाऱ्या माझ्यासारख्या नालायकानं परमार्थाचे नियम सांभाळायचे. जगाचा मालक तुला डोक्यावर घेऊन फिरल. हो, नियम सांभाळायचे, नियम. दिसायला वारकरी साधा आहे रतन भाऊ, साधा वारकरी. आता हा देवीचा उपासक होता. याचं मंदिर फार सुंदर होतं जगदंबेचं. त्या मंदिराला रुपयाचं सारवण होतं, म्हणजे प्लास्टर म्हणायचं आपण, प्लास्टर, रुपयाचा पडदा लावलेला. रूप नावाचा एक धातू आहे. हो, टाळामध्ये कासं नावाचा धातू वापरला जातो. कासं, ते टाळा असे घुळा घुळा वाजती. हो, आणि येडपट माणसानं तयार केलेले खाटा खाटा वाजती. प्रत्येकाचा नाद. हा भूषण बुवा, अबा झांज वेगळी वाजती, झांज वेगळी वाजती. चिपळीचा नाद वेगळा आहे, टाळाचा नाद वेगळा आहे, प्रत्येकाचा नाद वेगळा आहे. हो, तो ध्वनी आहे ना, त्या ध्वनी प्रसन्न स्थितीत येत असतो ना. हो, टाळ आणि चिपळीचा ध्वनी प्रसन्न आहे, हृदयाला ओलावा फोडणार आहे. हो, झांज असती का बाप्पा, 90 वर्षाची पण गुडघे हालत आहेत. झापछोई 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 चलत असते ती झांज. याच्यावर बी वाजी लिख तुम्ही म्हणत नाव भूषण ठुले. असू द्या. पाहिलं म्हणे काय परिस्थिती या माणसाची, काय दिलं असेल देवानं, किती फासुळ्या असा पिंजरा दिसायला, तरी काकडा आवेशात म्हणायला. जवळ आले ते, चर्चा झाली. मी वेगळं सांगितलं होतं, आज वेगळं सांगतोय. त्याने आंघोळ करून आल्याच्या नंतर ते कपडे गिपडे थाट, त्याचं वैभव, त्या हिऱ्या माणिकाच्या माळा गिळा असा वजनात, ते रस्त्यानं चालताना त्याला पाय घड्या टाकली. चंद्रभागेत पाय घड्या. अहो, चंद्रभागेची वाळू ज्याच्या पायाला लागन त्याचं शरीर पवित्र. हो, आणि चंद्रभागेत जर पाय घड्या टाकून चलत असेल तर असं समजायचं धोत्राव इन केली. नालायकपणा आहे तो, येडपटपणा आहे ते, आगावपणा. ती काय पवित्र आहे ती चंद्रभागा, सामान्य आहे ती. हो हो, ते पाणी किती पवित्र आहे. निघालं तिथं, त्या वारकऱ्याकडे पाहिलं. ए वारकरी बाबा, काय म्हणजे
कधीपासून काकडा करायले? चांदणी निघल्यापासून. अजून किती वेळ? 3 मालिका राहिल्यात म्हणजे. कधी संपत याल? 10:30ला. नेरी म्हणला भेटली तर करायची, भेटली तर करायची. ते थांबलं. ते राजा देवीचा उपासक आमचा पाहुणा होता, मागच्या हप्त्यात मेला. मेला मागच्या हप्त्यात. ते मी जितेचं सांगत नसतो, कशाला उगा अंगावर इस्तू टाकतील ना महाराज. ते जितेचं नाही सांगायचं. मेला ते मागच्या हप्त्यात. बसला तिथं. काव म्हणे कधीपासून करता? फार दिवस झालं. काय फायदा? म्हणला मला जो फायदा झाला हे मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजूच नाही. वजनदार माणूस ते अधिकारी मोक्षाचे, पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे. हो. आणि वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे का उत्तम चांडाळ. उत्तम कुळातलाय का चांडाळ कुळातलाय, पण वारकरी आहे ना, त्याच्या पायावर माझं कपाळ. तुला माहित आहे म्हणे? अरे तुरच बोललं ते. अरे मी आई जगदंबेचा उपासक आहे. अरे त्या जगदंबेच्या कृपेने विद्या नावाचं नगर आहे, त्या नगरीचा राजा आहे, बादशाह आहे मी. बादशाह आहे त्या नगरीचा, बादशाह आहे मी. रोज नित्य गावरान तुपातले लाडू खातो मी. वारकरी म्हणले बाबा तू गावरान तुपातले लाडू खात असशील, पण सकाळी गावखर खराब करीत असशील. आम्ही आनंदाचे लाडू खातो. तू गावरान तुपातले खात असशील रे. खराब केलास तो रस्ता हे खाऊ खाऊ. आम्ही आनंदाचे लाडू खातो. मस्तीतला माणूस येतो. काय बेत ते जगताप काका, मस्तीतला माणूस येतो. हा विद्यानगरीचा राजा आमचा पाहुणा म्हणला हे काय आगाव आहे उत्तम भाऊ, आगाव माणूस म्हणले. काही ठिकाणा नाही संध्याकाळचा, बोलायला रगील. पण ती मस्तीची रगिली होती ना, ती भक्तीची रगिली होती, ती नाविन्याची रगिली होती. ती काय अशी पानछट रगिली नव्हती. खिशात नाही दानान बाजीराव माना. तुम्हाला नाही बरं, तुम्ही नावाचेच बाजीराव आहेत. आमच्याकडे एक जुनी म्हण आहे ती. बर म्हणले एवढ्या मस्तीत बोलता काय काय तुम्हाला काय वाटतंय? नाही म्हणे तुला ते रुपयाचं सारवण दिलं हे तितकंच मोठाडपण वाटायला का? अख्खं गाव पंढरपूरचं आहे, सोन्याचं आहे. अख्खं पंढरपूर सोन्याचं आहे. झळझळीत सोन सळा कळस दिसतो सोज्वळा. बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी ही ताकद आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. फार मोठी ताकद आहे. अख्खं पंढरपूर सुवर्णाचं आहे. उभवली जेने लंका ती सुवर्णाची. पाप करी साची घेतली. पुण्याईनं थोडंच भेटली होती ती, हिसकाटून घेतलेली. तिथं भगवान शिवशंकराचा वरद हस्त लाभला म्हणून काही वेळापुरती रावणाला पचली. पण हे मूळता पंढरपूर सोन्याचं काय रुपयाचं सारवण दाखवता का म्हणले. पण ते पाहाची तुझी ताकद आहे का?
कृपा केली त्या वारकऱ्यानं, ती दृष्टी आली आणि पंढरपुरातले सगळे भिताड सोन्याचे. नुरुसच झाला. काय म्हणला आई, तो मंदिर सोन्याचं आहे तर इतका फुगलो मी काशी फळासारखा, याला आंगडं घालायला नाही, धोतर नीटणे असायला नाही, 10 वाजूस तर नेहरीचा मेळ नाही, तरी अख्खं पंढरपूर सोन्याचं. काय ताकद आहे. पुण्याची फलश्रुती काय, काय पुण्याची फलश्रुती. वारकरी म्हणले तूही काय, ते म्हणला मी आत्तापर्यंत 150 याग केलेत. याग म्हणजे यज्ञ, 150 यज्ञ केलेत. हो याग केलेत. बर 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 बर. याची काही फलश्रुती, अजून काही अनुभूती आली नाही, काही प्रसंग आला नाही का? नाही आला. थांब म्हणले मुक्कामाला. मुक्कामाला थांबले आणि काय माव केली पंढरपुरातल्या मालकानं. एक पोरगच कापलं. ते खोटं खोटं खरं कसं कापीन, मुंडकं एकीकडे आणि शरीर एकीकडे, आणि ह्या राजाच्याच उशाला नेऊन टाकलं मोड. सकाळी राजाने मुलगा कापला. तलवार तर कमरालाच होती, खेटूनच होती झोपताना. आता ज्याच्याजवळ शस्त्र आहे त्यानंच कापलं. ते म्हणलं आगाऊच पंढरपूर व्हा तुम्ही, सोन्याचं सांगतोय, पुण्य हे सगळ्या गोष्टी आहे. अहो आमची जगदंबाच बरी, आणि काय सगळे भानगडी म्हणले. अहो नाही खून केला तरी खुनाचा आरोप आला. मग एक काम करा तुम्ही उपासक, आई जगदंबेचे भक्तराज, तुम्ही एक काम करा ना, 9 दिवस साबुदाणा खाता तुम्ही. दसरा झाल्यावर तुम्ही खेकडे धरितात. जरा हिशाबात राहा. तुम्ही 100-150 यज्ञ केलेत ना, त्या 2-3 यज्ञाचं पुण्य देऊन टाका, पोरग उठन. सगळ्या यज्ञाचं दिलं. अवदानो प्रातुः भोगाश्वम सर्वस्थिता भोगियम संप्रोस्थिता लुप्तपिंडो भयस्थिता अर्जो जगदंबायां वज्रेश्वरी कामेश्वरी प्रियेश्वरी प्राणेश्वरी कमला विमला सकला जायती मखेषु शुद्ध भवा अवदाने घृतेषु तिलद्दाने सर्वहा पिंड बली जायते. यज्ञाला पिंड द्यावं लागत असते, बलिपिंड द्यावं लागत असते. असे 150-200 पिंड दिले. टाइम तर नाही संपला आबा आपला. हो मला सूचना करा. मग जरा म्हशीच्या वाघरावानी मला सुधरत नाही.